लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव सिंधूला बोलत नाहीये या गोष्टीचं तिला खूपच वाईट वाटत असतं. आपल्याला काही करून राघवची माफी मागायची आहे असा ती विचार करत असते. राघव मोठ्या मिशनवर चाललेला आहे. लहान मुलांना किडनॅप केलेलं आहे आणि तिकडं तो चाललेला असतो. हे मिशन खूपच महत्त्वाचं आहे असं त्याने घरातील सर्वांना सांगितलेलं असतं. रेश्मा आणि ऋतुजा आता त्याच्याकडे आलेल्या आहेत आणि स्वतःची काळजी घे आणि त्या मुलांना सोडव असं त्या त्याला सांगत असतात. पण सिंधूला मात्र राघवला आत्ताच्या आत्ताच सॉरी म्हणायचं असतं आणि त्याची माफी मागायची असते. लेस बांधत असलेल्या राघवच्या जवळ ती गेलेली आहे आणि राघवला ती सॉरी म्हणते. पण राघव तिच्याकडे पाहत देखील नाही. राघवला तिच्याशी बोलण्याची देखील इच्छा नसते. राघव तिच्याकडे एकटक रागाने पाहत असतो आणि ती त्याला सॉरी म्हणत असते. आपल्याकडून जे झालं ते व्हायला नाही पाहिजे असं देखील ती त्याला सांगत असते. सर्वांच्या समोर हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आपल्याला सॉरी दे असं ती त्याला म्हणत असते आणि तेवढ्यात राजश्री हे सर्व काही ऐकते. काय झालं सिंधू? तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं आहे का? राघव तुझ्याशी बोलत नाहीये का? असा प्रश्न आता राजश्रीने सिंधूला विचारलाय. तेव्हा सिंधू म्हणते, बघा ना, हे असंच करतात, माझ्याशी बोलत नाहीये. किती समजून सांगितलं तरी ते नुसते डोळे मोठे करून माझ्याकडे बघतायत. तेव्हा राजश्री म्हणते, हे काय तुमचं आजचं नवीन नाहीये. पण आता तू त्याला सारखं वारंवार सॉरी म्हणलं ना, तर मात्र तो तुला माफ करेल असं मला वाटतं. तेव्हा सिंधूला आता नवीन आयडियाच मिळालेली असते. ती म्हणते, हां, मला देखील असंच वाटतंय. आता मी यांना सारखं सारखं सॉरी म्हणणार आहे. सॉरीच्या प्रश्नाने त्यांच्यावर भडीमारच करणार आहे. राघवला मात्र राग आलेला असतो. राघव आणि सिंधू यांच्यात काय झालंय हे राजश्रीला माहीत नाहीये. राघवला सिंधूने मारलेलं आहे ही गोष्ट तिला माहीत नसते. पण राजश्री मात्र सिंधूच्याच बाजूनं बोलत असते आणि राघवला म्हणत असते, ती इतक्यादा सॉरी म्हणत असेल तर तुला तिला माफ करावं लागेल. राघवला या विषयावर जास्त चर्चा करायची नसते आणि त्यामुळं तो आईला ठीक आहे म्हणतो. तेव्हा सिंधू एकदम खुश होते आणि म्हणते, असं असेल तर आपण सारखं सॉरी म्हणणार आहे. लंबू, आपल्याला माफ कर ना, सोडून दे ना तो झालेला विषय, असं ती सर्वांसमोर बोलत असते. राजश्री या दोघांच्या मध्ये पडते आणि राघवला म्हणते, आता ती एवढं बोलते तर तू तिला माफ करायलाच पाहिजे. सिंधू, पण तू मात्र अजिबात मागं पडू नको. तू त्याला सारखं सॉरी म्हणत राहा. मधूला चाललेला सगळा प्रकार अजिबात आवडत नसतो. कारण या सर्व प्रकारामध्ये कृष्णा पुन्हा एकदा राघवच्या खूपच जवळ गेलेली असते. आता कृष्णाने अक्षरशः राघवचे पायच धरलेले असतात आणि आपल्याला जोपर्यंत तो माफ करत नाही तोपर्यंत आपण पाय सोडणार नाही असं ती राघवला म्हणत असते. राघवला हा सर्व प्रकार एकदम नकोसा झालेला असतो. राघव तिला म्हणतो, मी खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या मिशनवर चाललेलो आहे. आत्ताच्या आत्ता माझे पाय सोड. तर इकडे रेश्मा ऋतुजाला म्हणत असते, ही मला बिंडोक म्हणते ना, आता हीच बिंडोकसारखी वागायला लागलेली आहे. बघ कशी लहान मुलांसारखी वागते आणि त्या राघवचे पाय धरून बसलेले आहे. राघव उभा राहतो आणि चाललेला असतो, पण अजूनही कृष्णाने त्याचे पाय सोडलेले नसतात. कृष्णा त्याचा पाय धरून ओढते आणि राघव धापकन खाली पडतो. सर्वजण हसायला लागतात, कारण कृष्णाने राघवची गंमतच तशी केलेली असते. आता राघवला खूपच राग आलेला आहे. सिंधू आपल्याशी नीट वागत नाहीये असा त्याचा समज झालेला आहे. तो आता अतिशय रागाने सिंधूकडे पाहत आहे. तेव्हा सिंधू एकदम स्वतःचे कान धरते आणि सॉरी, तुम्हाला पाडायचं नव्हतं पण चुकून तुम्ही पडलात असं म्हणून सॉरी, आपल्याला सॉरी पाहिजे, एवढंच एक काम करा असं म्हणून पुन्हा त्याला सॉरी म्हणत असते. राघव म्हणतो, ठीक आहे, तू आता बाजूला सरक. राघव तिच्याशी बोलल्यामुळे सिंधू जरा खुश होते. आता तू आपल्याशी बोललेला आहेस म्हणजे तुझा आपल्यावर काही राग नाही आहे आणि तू आपल्याला आता माफ केलेला आहे असं आपण समजणार आहे. राघव मात्र तिच्याकडे लक्षसुद्धा देत नसतो. सिंधू त्याला म्हणते, की आता तू माझ्याशी बोललेला आहेस तर आता तुझा राग माझ्यावरचा निघून गेलेला आहे. त्यामुळं आता मिशनला जाणं महत्त्वाचं आहे आणि तू आता मिशनला लवकरात लवकर गेलं पाहिजे. तिथल्या गुंडांशी अगदी तू 2 हात केले पाहिजेत. नेहमीप्रमाणे तू गुंडांना ढिशूम करून तिथं असणाऱ्या सर्व मुलांना सोडवलं पाहिजे. आता तू एकदम हिरोसारखी एंट्री मारून त्या मुलांना वाचव असं राघवला ती सांगत असते. सिंधूच्या बोलण्याने खरं तर राघवला इरिटेट होत असतं. पण राजश्रीला मात्र बरं वाटतं, कारण राघव आणि सिंधू
हे पुन्हा एकदा बोलायला लागलेले आहेत आणि त्यांच्यातील भांडण मिटलेलं आहे असं तिला वाटलेलं असतं. पण आता सिंधू राघवच्या समोर येते आणि त्याला एक जबरदस्त सिक्रेट सांगते. अचानक सिंधूचा आवाज म्हणजेच कृष्णाचा आवाज सिंधूसारखा झालेला असतो आणि ती डायरेक्ट मधूवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळते. राघव, मी तुमची सिंधूच आहे. फक्त मी आजपर्यंत शांत बसले होते, कारण आपल्या सावीला या मधूने किडनॅप केलेलं आहे म्हणून. पण आता मला समजलंय, आपल्या सावीला या मधूने किडनॅप केलेलं आहे. राघवच्या कानावर हे शब्द पडत असतात, तेव्हा त्याला हे सगळं काही खरंच वाटत नसतं. कारण अचानक कृष्णाने सर्वांच्या समोर कबूल केलेलं आहे, की ती कृष्णा नसून सिंधू आहे. त्याचबरोबर सावीचा देखील तिने विषय काढलेला आहे. याचा अर्थ खरोखरच ही सिंधूच आहे आणि खरोखरच सावीला मधूनेच किडनॅप करून ठेवलेलं आहे. याच्यावर देखील त्याचा 100% विश्वास बसतो आणि आता त्याचा मोर्चा मधूकडे वळालेला आहे. पण सिंधूने टाकलेल्या बॉम्बमुळे सर्वांना जबरदस्त आश्चर्य वाटलेलं आहे. ऋतुजा, रेश्मा यांना खूपच मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण अचानक कृष्णाने आपण स्वतः सिंधू आहेत हे तर सांगितलंय, पण त्याचबरोबर मधूने सावीला किडनॅप केलेलं आहे हे देखील सत्य सर्वांच्या समोर आणलेलं आहे. राघव आता रागाने लाल झालेला आहे. माझ्या सावीला तू कोठे ठेवलेला आहेस याचा जाब तो आता मधूला विचारत आहे. आता मधूला काय सांगावं आणि कसं बोलावं तेच कळत नाही, कारण सिंधूने अगदी ऐन वेळेला मधूला चेकमेट करून टाकलेलं असतं आणि आता मधूपुढे काहीही पर्याय उरलेला नसतो. मधू राघवला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते, पण राघव मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. माझ्या सावीला तू माझ्यापासून दूर नेलंस आणि तू तिला किडनॅप केलंस तर तुला जेलमध्येच टाकलं पाहिजे असं म्हणून साळुंखे मॅडम आत्ताच्या आत्ता इकडे या म्हणून राघवने त्यांना बोलवून घेतलेलं असतं आणि मधू मात्र स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. या सिंधूचं काय ऐकतोस असं ती म्हणत असते, पण साळुंखे मॅडमने हातकडी आणलेली आहे आणि राघवबरोबर लग्नाची बेडी बांधण्याचा विचार करणाऱ्या मधूच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. साळुंकेबाई मधूला ओढत-ओढत घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मधू मात्र मला वाचवा म्हणते आणि तेवढ्यात मधू स्वप्नातून जागी होते. मधूला कळतं की हे सगळं काही स्वप्न आहे. अजून कृष्णाने असं काहीही केलेलं नाहीये. पण मधू वाचवा म्हणते तेव्हा सर्वांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि काय झालं असं सर्वजण तिला विचारतात. तेव्हा मधू म्हणते काही नाही झालेलं. पण मधूचं काहीतरी बिनसलंय हे सर्वांच्या लक्षात येतं. आता राघव मिशनवर निघालेला असतो. आईचे या मिशनसाठी आशीर्वाद घेऊन राघव बाहेर पडत असतो, तेव्हा सिंधू त्याला थांबवते आणि माझं एक काम आहे, ते केल्यानंतर आपण जाऊया असं त्याला सांगते. राघवला कळत नाही आता हिच्या डोक्यामध्ये काय आहे. पण कृष्णाने राघवला बाप्पाच्या समोर नेलेलं आहे आणि राघवला राजतिलक लावून या मिशनसाठी जोरदार फायटिंग करून त्या लहान मुलांना वाचव असं सांगितलेलं आहे. सिंधूचं ते रूप पाहून राजश्रीला तर खूप बरं वाटतं आणि तिला कळतं की आता राघव आणि सिंधू यांच्यामध्ये सर्व काही छान चाललेलं आहे. सिंधूने राघवला राजतिलक लावलेला असतो आणि आता फायटिंग करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं असतं. राघव म्हणतो, ठीक आहे, झालं ना आता सर्व, आता मी निघतो. आणि आता राघव महत्त्वाच्या मिशनवर चाललेला आहे. काही लोकांनी काही मुलांना किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि त्यांना सोडवणं गरजेचं आहे. आजच्या आज मी त्यांना सोडवून आणणारच आहे असा शब्द तो सर्वांना देताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. राघव खूप मोठ्या मिशनवर चाललेला आहे. खरं तर या गोष्टीची काळजी कृष्णाच्या मनामध्ये असलेल्या सिंधूला वाटत असते, पण सध्या ती त्याला काही बोलू शकत नसते, कारण तिला सावीकडे जाणं खूप महत्त्वाचं असतं. राघव आता मिशनला निघून चाललेला आहे. त्याला थांबवून मलाही तुझ्याबरोबर येऊ वाटतंय असं कृष्णाला वाटत असतं, पण सध्या ते शक्य नसतं. आता मधू कृष्णावर चांगलीच चिडलेली असते, कारण आत्तापर्यंत तिने जे काय केलेलं आहे या गोष्टीचा राग मधूला आलेला असतो, कारण ती राघवच्या खूपच जवळ गेलेली असते. कृष्णाचा हात धरून तिला ओढत-ओढत ती एका बाजूला आणते आणि म्हणते, की आज तुला त्या मुलीला भेटायचं होतं ना, ती डील मी कॅन्सल करते. तेव्हा एकदम
कृष्णाला समजतं की आपण चुकीचं वागलेलं आहे आणि ती मधूला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. "सॉरी, मी ते इतकं जास्त वागायला नाही पाहिजे होतं. माझ्याकडून जरा जास्तच झालं." तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "जास्त नाही, तू खूप अति वागतेस आणि तुला कळत देखील नाही की कोणापुढे कसं वागलं पाहिजे. आपलं सिक्रेट तू सर्वांच्या पुढे आणणार आहेस का?" तेव्हा राघव तेथेच आलेला असतो. "तुमच्या दोघींमध्ये कसलं सिक्रेट आहे ते मला सांगितलंच पाहिजे," असं राघव आता त्या दोघींना म्हणत आहे. आता राघवला काय सांगावं असा प्रश्न कृष्णा आणि मधू यांना पडलेला आहे. कारण हे जर का सिक्रेट सांगितलं तर राघवला समजणार की मधू कृष्णाला एका मुलीला भेटवणार आहे. आता या राघवला काय सांगावं असा प्रश्न दोघींना पण पडलेला असतो. पण ती वेळ मात्र कृष्णाने मारून नेलेली आहे. "ए लंबू, तुला काय करायचं रे? आमच्या दोघीमधलं काहीही सिक्रेट असू शकतं ना आणि आम्ही लेडीज आहेत, तर आमचं काही सिक्रेट असलं तर तुला सांगणं गरजेचं आहे का? तू काय लेडीज आहेस का? आणि तू लेडीज असता तर कसा दिसला असता?" असं म्हणून ती विषय टाळायला लागलेले आहे. "आणि तू लेडीज असताना तर असे मोठे-मोठे तू केस वाढवले असते, असा हाय हील सँडल घातला असता आणि असा टॉक-टॉक करत चालला असता," असं म्हणून ती राघवची नक्कल करत आहे. आणि ही आपली बेस्ट फ्रेंड आहे. हिला आपण काहीही शेअर करू शकतो आणि हिला काही सिक्रेट सांगू शकतो असं म्हणून कृष्णाने तो विषय टाळलेला आहे. राघव म्हणतो, की "खरंच तू इम्पॉसिबल आहेस आणि तुझ्याशी बोलणंच चुकीचं आहे," असं म्हणून तो आता निघालेला आहे. तेवढ्यात त्याला फोन येतो, की आपल्या ग्रुपमध्ये असलेल्या लहान मुलांच्या डॉक्टर आज सुट्टीवर आहेत आणि त्या येऊ शकत नाहीत. नेमकी ही गोष्ट राजश्रीने ऐकलेली असते आणि राजश्री राघवला म्हणते, "जर का तुमच्या ग्रुपमधील डॉक्टर येऊ शकत नसतील, तर आपल्या घरात डॉक्टर आहेत ना, त्यांना घेऊन जा." राघव म्हणतो, "तू कोणाबद्दल बोलते?" राजश्री म्हणते, "तू असं का करतो? अरे आपली सिंधू डॉक्टरच आहे ना, तिला तू मिशनवर घेऊन जाऊ शकतो आणि उलट ती तुझ्याबरोबर असली तर मला तुझी काहीही काळजी वाटणार नाही. कारण सिंधू किती धाडसी आहे यावर माझा विश्वास आहे. उलट ती तुझ्याबरोबर असली तर ती गुंडांशी 2 हात देखील करेल." तेवढ्यात मधू बोलते, की "आत्ता हिनं यांच्याबरोबर जाणं मला तर काही योग्य वाटत नाही." मधूला अजिबात आवडत नसतं, की कृष्णाने राघवबरोबर गेलेलं. पण राजश्री म्हणते, "त्या मुलांचा विचार करणं गरजेचं आहे. जर का तुमच्या स्टाफमधील डॉक्टर उपलब्ध नसतील, तर आपल्या घरातील डॉक्टर म्हणजेच सिंधूला तू स्वतःच्या बरोबरच घेऊन जायला पाहिजे." पण आता सध्या कृष्णाला म्हणजेच सिंधूला देखील राघवबरोबर जायचं नाहीये, कारण तिला मधूबरोबर जायचं आहे आणि सावीला भेटायचं आहे. म्हणून ती देखील या गोष्टीसाठी नकार देतानाच आपल्याला पाहायला मिळते. "आत्ता आपल्याला जायची इच्छा नाही आहे," असं ती सांगत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू फोनवर बोलत आहे आणि ती अतिशय चिंतातूर झालेली आहे. तिने फोन लावलेला आहे शकुंतलाला आणि ती सांगते, की लवकरात लवकर त्या माणसाला सांगा, की सावीला आत्ताच्या आत्ता घेऊन ये म्हणून. कारण मला सावी आणि कृष्णाची भेट घालून द्यायची आहे. तर इकडे कृष्णा बसलेले आहे. आज जर का आपण मधूबरोबर गेलो नाही, तर सावीची आणि आपली भेट होणार नाही आणि त्यामुळं आज राघवबरोबर जाणं आपल्याला टाळलंच पाहिजे, असा ती विचार करत आहे. पण आता कोणतं कारण सांगावं, की ज्यामुळे आपल्याला राघवबरोबर जाता येणार नाही, असा विचार करत ती बसलेली असते आणि स्वतःशीच बोलत असते. पण जर का आपण ही गोष्ट टाळली, तर राघवला किंवा राजश्रीला आपल्यावर संशय तर येणार नाही ना, असं ती बोलते. तेव्हा राघव म्हणतो, "कसला संशय? आणि तुझ्यावर संशय घ्यायचं काय कारण आहे?" राघवने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. आता सिंधू या गोष्टीला कसं उत्तर देणार आहे, ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.